ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. 2007 मध्ये भारतात एका गायीने एका महिन्यात चक्क 48 कोंबड्या खाल्ल्याची नोंद आहे. हो, हे उदाहरण खरंच खूपच धक्कादायक आहे. हो ना. आपण ज्या गायीला आजवर जगातील सर्वात शांत, फक्त गवत खाणारा आणि संपूर्णपणे शाकाहारी प्राणी मानत आलो आहोत, ती चक्क मांसाहार करत होती. अगदी बरोबर. हे ऐकल्यावर साहजिकच असा प्रश्न पडतो की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या निसर्गाबद्दल आपल्याला खरोखरच काही माहिती आहे का, की आपण फक्त वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो? यात सर्वात आकर्षक बाब ही आहे की निसर्गातील उत्क्रांती ही मानवी वर्गीकरणाच्या किंवा पुस्तकी नियमांच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे आपण जे नियम बनवलेत ते निसर्ग पाळत नाही? नक्कीच नाही. आपण प्रत्येक प्राण्याला शाकाहारी किंवा मांसाहारी अशा साध्या चौकटीत बसवतो, पण निसर्गाचा मूळ नियम फक्त एकच आहे: कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहणे. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण गायी, शहामृग, ऑक्टोपस आणि रातकिडे अशा वरवर अगदी साध्या वाटणाऱ्या जीवांच्या जीवनातील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि थक्क करणाऱ्या यंत्रणा समजून घेणार आहोत. हो, आणि आजच्या अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या या सर्व स्रोतांमधून हे स्पष्ट होतं की या प्राण्यांच्या सवयी त्यांच्या आहारापेक्षा त्यांच्या जगण्याच्या धडपडीशी कशा जोडलेल्या आहेत. आणि त्यांच्या उत्क्रांतीच्या प्रवासाशी सुद्धा. अगदी. आणि म्हणूनच या विश्लेषणाची सुरुवात गायीसारख्या आपल्या नेहमीच्या पाहण्यातल्या प्राण्यापासून करणं अगदी योग्य ठरेल. कारण मगाशी मी जे 48 कोंबड्या खाल्ल्याचं उदाहरण दिलं ते खरंच वेडेपणाचं वाटतं. हो, साहजिकच आहे. म्हणजे गायीची पचनसंस्था तर गवत पचवण्यासाठी बनलेली असते ना, मग ती मांसाहार का करू लागते? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या शरीराच्या अंतर्गत गरजांकडे पाहावे लागेल. जेव्हा एखाद्या प्राण्याच्या शरीरात विशिष्ट खनिजांची, विशेषतः कॅल्शियम किंवा फॉस्फरसची अत्यंत कमतरता निर्माण होते तेव्हा. अच्छा, म्हणजे पोषण तत्वांची कमतरता. हो, तेव्हा त्यांच्या मेंदूत एक जगण्याची तीव्र जाणीव निर्माण होते. याला विज्ञानाच्या भाषेत ऑस्टिओफेजिया म्हणतात. ऑस्टिओफेजिया, बरं. अशा वेळी शरीर आहाराच्या नेहमीच्या सवयी पूर्णपणे झुगारून देते आणि आवश्यक ती खनिजे मिळवण्यासाठी हाडे चघळणे किंवा थेट लहान प्राण्यांना खाणे सुरू करते. बापरे. उत्क्रांतीने त्यांना दिलेली ही एक प्रकारची इमर्जन्सी सिस्टीम आहे. म्हणजे जगण्यासाठी ते स्वतःच्याच शरीराचे नियम मोडतात. तर हे खरंच अद्भुत आहे. पण गायींबद्दलची अजून एक गोष्ट मला खूप गूढ वाटते, ती म्हणजे त्यांची दिशा ओळखण्याची क्षमता. हो, तो मॅग्नेटिक अलाइनमेंटचा मुद्दा. बरोबर. स्रोतांमध्ये एक स्पष्ट उल्लेख आहे की गायी जेव्हा विश्रांती घेतात किंवा चरत असतात तेव्हा त्या नेहमी एका विशिष्ट रांगेत उत्तर दक्षिण दिशेला तोंड करून उभ्या राहतात. हो, हे सॅटेलाइट इमेजेसवरून सिद्ध झालंय. म्हणजे गायी म्हणजे निसर्गाने बनवलेली एक इमोशनल मेमरी बँक आहे, जिच्यात एक रहस्यमय होकायंत्र बसवलेलं आहे. पण हे होकायंत्र काम कसं करतं? हा खरोखरच जीवशास्त्रातील एक मोठा प्रश्न आहे. याला मॅग्नेटो रिसेप्शन म्हणतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला ओळखण्याची ही क्षमता पक्षी किंवा समुद्रातील कासवांमध्ये असते हे आपल्याला माहीत होतं. हो, कारण त्यांना हजारो मैलांचा प्रवास करायचा असतो. अगदी बरोबर. पण एका जागी चरणाऱ्या गायीला याची काय गरज? वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की त्यांच्या पेशींमध्ये लोहयुक्त खनिजांचे सूक्ष्म कण असू शकतात. अच्छा. किंवा त्यांच्या डोळ्यात क्रिप्टोक्रोम्स नावाचे प्रथिन असू शकते, जे चुंबकीय क्षेत्राला थेट प्रतिसाद देते. म्हणजे त्यांना दिशा दिसते. दिसते असं नाही म्हणता येणार, पण ती जाणवते नक्की. कदाचित ही त्यांच्या पूर्वजांकडून आलेली सवय असू शकते, किंवा उत्तर दक्षिण उभी राहिल्याने त्यांच्या पचन संस्थेला किंवा रक्तप्रवाहाला काहीतरी फायदा होत असावा. हे निसर्गाचे एक न उलगडलेलं कोडेच आहे. एक मिनिट. मला एक गोष्ट समजत नाहीये. त्यांच्या दृष्टीचा विचार केला तर गायींना 300 अंशांची दृष्टी असते, बरोबर? हो, जवळजवळ संपूर्ण गोलाकार दृष्टी. म्हणजे डोक्याच्या मागे काय चाललंय हेही त्या पाहू शकतात. पण त्यांच्या अगदी नाकासमोर एक ब्लाइंड स्पॉट म्हणजे अंधुक बिंदू असतो. अगदी नाकासमोर. हो, जिथे त्यांना काहीच दिसत नाही. आणि इथेच एक मोठा विरोधाभास समोर येतो. गायींना लाल आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. हे रंग त्यांना चिखलासारखे पिवळे किंवा राखाडी दिसतात. हो, तर रंगांधळ्या असतात या अर्थाने. माझा प्रश्न असा आहे की जर गायींना हिरवा रंग दिसतच नाही तर त्या हिरव्यागार गवताकडे इतक्या आकर्षित कशा होतात?
हे तर पूर्णपणे अतार्किक वाटतं. जर आपण याला विस्तृत दृष्टिकोनातून पाहिलेत तर आपल्याला समजेल की प्राणी जगाकडे आपल्यासारख्या रंगीत दृष्टिकोनातून पाहत नाहीत. गायी हिरव्या गवताकडे रंगाने नाही तर वासाने आकर्षित होतात. वासाने म्हणजे रंगाचा काहीच संबंध नाही. अजिबात नाही. त्यांच्या नाकातील ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स इतके प्रगत असतात की त्या जमिनीतील आर्द्रता आणि ताज्या गवताचा सुगंध 5 मैल दूरवरूनही ओळखू शकतात. बापरे, 5 मैल. हो, त्यांना जो रंग चिखलासारखा दिसतो त्याचा वास मात्र अत्यंत रसाळ आणि पौष्टिक असतो. त्यामुळे त्यांची निवड डोळ्यांपेक्षा नाकावर जास्त अवलंबून असते. हे अगदी तर्कशुद्ध वाटतं. आणि त्यांची स्मरणशक्ती तर माणसांनाही लाजवेल अशी आहे असं म्हणतात. त्या इतर गायींना आणि माणसांना वर्षानुवर्ष लक्षात ठेवतात. कावळ्यांप्रमाणे राग धरण्याची सवय पण असते त्यांच्यात. हो, त्या खूप सामाजिक प्राणी आहेत. पण स्रोतांमधली सर्वात मजेशीर माहिती म्हणजे त्यांना गोड खायला खूप आवडतं, विशेषतः मळी. आणि त्यांना जास्त संगीत ऐकल्यावर जास्त दूध देण्याची सवय असते. म्हणजे एका गाईला संगीताची जाण असू शकते. संगीताची जाण म्हणण्यापेक्षा हा मज्जा संस्थेचा आणि हार्मोन्स म्हणजे संप्रेरकांचा खेळ आहे. अच्छा, म्हणजे कसा? जाज किंवा शास्त्रीय संगीतासारख्या संथ आणि लयीत असलेल्या आवाजामुळे त्यांच्या मेंदूतील तणावाची पातळी म्हणजे कॉर्टिझॉल कमी होते. ओके. जेव्हा तणाव कमी होतो तेव्हा शरीर ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक भरपूर प्रमाणात सोडते. हेच ऑक्सिटोसिन दुधाच्या उत्पादनासाठी थेट जबाबदार असते. हा एक पूर्णपणे मानसिक आणि भावनिक प्रतिसाद आहे. क्या बात है. त्यांच्या भावना इतक्या प्रबळ असतात की कधीकधी त्यांच्यात खोटा गर्भभार, ज्याला फेक प्रेग्नन्सी म्हणतात, तो सुद्धा दिसून येतो. केवळ मानसिक समजुतीमुळे त्यांचे शरीर गरोदर असल्यासारखे बदल घडवून आणते. अरे चा, गायींचे हे भावनिक जग एखाद्या चित्रपटासारखे आहे. आणि त्यांच्या पचनसंस्थेचा विचार केला तर एक गाय दिवसाला तब्बल 60 पाऊंड शेण देते. हो, प्रचंड प्रमाणात. यातून जो मिथेन वायू तयार होतो त्यावर 2 वेळचा स्वयंपाक होऊ शकतो. म्हणजे ही एक चालती बोलती बायोगॅस फॅक्टरीच आहे. नक्कीच. रुमेन नावाच्या त्यांच्या पोटातील विशिष्ट कप्प्यात अब्जावधी जीवाणू असतात जे गवत कुजवून त्यातून ऊर्जा आणि मिथेन वायू तयार करतात. हे एक अत्यंत गुंतागुंतीचे रासायनिक चक्र आहे. गायींच्या या भावनिक आणि अत्यंत गुंतागुंतीच्या जगातून आता आपण एका अशा प्राण्याकडे वळूया ज्याच्या उत्क्रांतीचा प्रवास पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेला आहे. शहामृग. ओहो, शहामृग हा खूपच रंजक विषय आहे. हो ना. शहामृगाने शरीराचा आकार आणि डोळ्यांसाठी चक्क आपल्या मेंदूचा त्याग केला आहे. हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे. म्हणजे मुवा पक्षाला परत आणण्याचे प्रयत्न यशस्वी होईपर्यंत तरी हाच सर्वात मोठा आहे. हो, सध्या तरी तोच सर्वात मोठा आहे. आणि यांची शारीरिक रचना खूपच विचित्र आहे. इतर पक्षी उडताना वजन हलके राहावे म्हणून लघवी आणि विष्ठा एकत्र टाकतात. पण शहामृग मात्र सस्तन प्राण्यांसारखे ते वेगवेगळे उत्सर्जित करतात. हे असं का? यामागे एक अत्यंत भक्कम कारण आहे. पाण्याचं संवर्धन. शहामृग प्रामुख्याने आफ्रिकेसारख्या कोरड्या वाळवंटी भागात राहतात, जिथे पाणी सहज मिळत नाही. अगदी. तिथे पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असतो. विष्ठा आणि मूत्र वेगळे केल्यामुळे त्यांचे शरीर अन्नातून जास्तीत जास्त पाणी शोषून घेऊ शकते आणि केवळ आवश्यक तोच कचरा बाहेर टाकू शकते. ही उडू न शकणाऱ्या पण अत्यंत उष्ण वातावरणात जगणाऱ्या पक्षाची परिपूर्ण उत्क्रांती आहे. आणि त्यांची पळण्याची क्षमताही जबरदस्त आहे. ते ताशी 43 मैल वेगाने धावू शकतात. शहामृग हे एका हायपर व्हिजिलंट सिक्युरिटी सिस्टम सारखे आहेत. हो, त्यांचा वेग हाच त्यांचा बचाव असतो. पण जेव्हा त्यांच्यावर एखादं संकट येतं तेव्हा कधीकधी ते पळून जाण्याऐवजी जमिनीवर झोपतात आणि मेल्याचं नाटक करतात. एवढा वेगवान पळणारा पक्षी असे का करतो? कारण वेगाने पळणे ही खूप ऊर्जा खर्च करणारी क्रिया आहे. अच्छा, म्हणजे त्यांना ऊर्जा वाचवायची असते. हो, जर शहामृगाला वाटले की धोका खूप जवळ आहे आणि पळून जाण्यात खूप ऊर्जा वाया जाईल तर जमिनीशी एकरूप होऊन लपून राहणे हा पहिला बचावात्मक पवित्रा असतो. त्यांच्या पिसांचा रंग कोरड्या मातीशी मिळता जुळता असतो. त्यांची शक्तिशाली लात हा अंतिम उपाय असतो. त्यांच्या पायाच्या स्नायूंमध्ये प्रचंड ताकद साठवलेली असते. पण या सर्वांपेक्षा जास्त आश्चर्यकारक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांचे डोळे आणि मेंदू. शहामृगाचे डोळे अगदी बिलियर्ड बॉलच्या आकाराचे असतात. घोड्याच्या डोळ्यांपेक्षाही मोठे. बापरे. ते अतिनील किरणांसह म्हणजे UV रेससह 4 रंग पाहू शकतात. पण आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. निसर्गाने त्यांना इतके महाकाय डोळे दिले पण त्यांचा मेंदू एका अक्रोडा एवढाच का ठेवला?
ही एक विचित्र देवाणघेवाण वाटते. मेंदू लहान असण्याने त्यांचं नुकसान होत नाही का? उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हा एक अतिशय उत्कृष्ट ट्रेड ऑफचा नमुना आहे. मेंदूच्या पेशींना काम करण्यासाठी शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा लागते. अच्छा, म्हणजे मोठा मेंदू सांभाळायला जास्त ऊर्जा लागते. हो, शहामृगासारख्या खुल्या मैदानात राहणाऱ्या प्राण्यांसाठी गणित सोडवणे किंवा गुंतागुंतीचे विचार करणे आवश्यक नसते. त्यांना आवश्यक असते ती धोक्याची पूर्वकल्पना. बरोबर. महाकाय डोळ्यांमुळे त्यांना 2 मैलांवरूनही भक्षक दिसू शकतो. एवढी मोठी दृष्टी सामावून घेण्यासाठी आणि डोळ्यांच्या स्नायूंना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या कवठीत मेंदूसाठी जागाच उरली नाही. सिंहाला लांबून पाहणे आणि वेगाने पळणे हे 2च नियम त्यांच्या अस्तित्वासाठी पुरेसे आहेत. पण मग तो प्रसिद्ध गैरसमज कुठून आला की शहामृग धोक्याची चाहूल लागताच वाळूत डोके खुपसतात? आपण हे नेहमी व्यंगचित्रांमध्ये पाहतो. तो पूर्णपणे दृष्टिभ्रम आहे. ते आपली अंडी उबवण्यासाठी वाळूत खड्डा करतात आणि ती अंडी फिरवण्यासाठी किंवा जमिनीवरील अन्न खाण्यासाठी डोके खाली घेतात. लांबून पाहताना असे वाटते की त्यांच्या शरीराला डोकेच नाही आणि त्यांनी ते जमिनीत खुपसले आहे. हा, म्हणजे हा निव्वळ एक गैरसमज आहे. पण त्यांच्या या लहान मेंदूचा एक मोठा तोटाही आहे, जो मानवाच्या हस्तक्षेपाने समोर येतो. हो, तो एक दुर्दैवी भाग आहे. जर त्यांना बंदिस्त जागेत ठेवलं तर त्यांना नैराश्य येतं आणि त्यांच्यात चक्क नरभक्षक प्रवृत्ती निर्माण होते. ते स्वतःचीच पिल्ले खाऊ लागतात. शिवाय त्यांच्या पिल्लांमध्ये इम्प्रिंटिंग नावाची एक विचित्र सवय असते. जन्मानंतर जे पहिल्यांदा दिसेल त्यालाच ते आई मानतात. हे अगदी बरोबर आहे. इम्प्रिंटिंग ही लहान मेंदूची एक हार्डवायर्ड यंत्रणा आहे. निसर्गात अंड्यातून बाहेर आल्यावर पिल्लाच्या समोर सर्वात पहिली दिसणारी गोष्ट म्हणजे त्याची आईच असते. बरोबर. त्यामुळे तिथे विचार करण्याची गरज नसते. जो दिसेल त्याच्यामागे जाणे हा नियम तिथे उत्तम काम करतो. पण मानवाने तयार केलेल्या कृत्रिम वातावरणात जिथे पिल्लाला पहिल्यांदा एखादा माणूस किंवा कुत्रे दिसते, तिथे हीच यंत्रणा पूर्णपणे गोंधळून जाते. लहान मेंदूकडे परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता नसते. शहामृगाने शरीराचा आकार आणि डोळ्यांसाठी मेंदूचा त्याग केला, हे आपण पाहिलंय. पण निसर्गात असाही एक जीव आहे ज्याने आपला मेंदू केवळ एका जागी न ठेवता संपूर्ण शरीरभर वाटून टाकला आहे. ऑक्टोपस. ऑक्टोपस एक वेगळंच रसायन आहे. हा प्राणी खरोखरच या पृथ्वीवरचा वाटत नाही. यांच्यात 300 पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि काही वैज्ञानिक पॅन्स्पर्मिया सिद्धांतानुसार असा विचार करतात की ऑक्टोपस बाह्य अवकाशातून आलेले परग्रहावासी असू शकतात. हे खरंच शक्य आहे का? पॅन्स्पर्मिया हा सिद्धांत सुचवतो की जीवनाचा उगम पृथ्वीवर न होता तो उल्का किंवा धूमकेतूंद्वारे अवकाशातून आला असावा. ऑक्टोपसचे जनुक म्हणजे डीएनए आणि त्यांची आरएनए एडिटिंग करण्याची क्षमता इतर कोणत्याही सजीवांपेक्षा इतकी वेगळी आणि प्रगत आहे की हा प्राणी उत्क्रांतीच्या सामान्य नियमात बसतच नाही. म्हणजे म्हणूनच तो एखाद्या परग्रहावरून आल्यासारखा वाटतो? अगदी. त्यांची शारीरिक रचनाच बघा. त्यांच्याकडे 3 हृदय असतात जी निळ्या रंगाचं रक्त पंप करतात. त्यांच्या रक्तात लोहाऐवजी तांबे असते. हो, आणि यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. काय कारण आहे? समुद्राच्या अगदी तळाशी जिथे पाण्याचं तापमान खूप कमी असते आणि ऑक्सिजनची प्रचंड कमतरता असते, तिथे लोहयुक्त रक्तापेक्षा तांबेयुक्त रक्त शरीराला ऑक्सिजन पुरवण्यासाठी जास्त कार्यक्षम असते. लोहयुक्त रक्ताला आपण हिमोग्लोबिन म्हणतो आणि तांबेयुक्त रक्ताला हिमोसायनिन. अच्छा, म्हणजे थंडीत तांबे जास्त चांगलं काम करतं. बरोबर. ऑक्टोपस म्हणजे निसर्गातील एक डिसेंट्रलाइज्ड कम्प्युटर नेटवर्क आहे. त्यांच्याकडे चक्क 9 मेंदू असतात. हो, 9 मेंदू. एक मुख्य मेंदू डोक्यात आणि उरलेले 8 त्यांच्या 8 हातांमध्ये. जर त्यांचा एखादा हात तुटला तरी तो हात स्वतःच्या बुद्धिमत्तेने तासनतास अन्नाचा शोध घेत राहतो आणि अन्न मिळाल्यावर ते खायला देण्याचा प्रयत्न करतो, भले तिथे मुख्य शरीर अस्तित्वात नसो. ही वितरित बुद्धिमत्ता अत्यंत गरजेची आहे. ऑक्टोपसचे शरीर अत्यंत लवचिक असते. म्हणजे त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी. हो, जर प्रत्येक हालचालीचा निर्णय मुख्य मेंदूने घ्यायचा ठरवला तर संदेशांची देवाणघेवाण करण्यात खूप वेळ जाईल. बरोबर. त्यामुळे निसर्गाने त्यांच्या प्रत्येक हाताला, ज्यांना आपण टेंटकल्स म्हणतो, एक स्वायत्त मिनी ब्रेन दिलाय. ओके. हे हात केवळ स्पर्श करत नाहीत, तर ते स्वतंत्रपणे विचार करतात, चव घेतात आणि निर्णय घेतात. पण मला एका गोष्टीचं सर्वात जास्त आश्चर्य वाटते. वैज्ञानिक म्हणतात की ऑक्टोपस रंगांधळे असतात. हो, त्यांना रंग दिसत नाहीत. तरीही ते आजूबाजूच्या परिसराशी पूर्णपणे एकरूप होतात आणि इतर जीवांची हुबेहूब नक्कल करतात.
मिमिक ऑक्टोपस तर इतर समुद्री जीवांचे रूप अगदी अचूक रंगांसह घेतो. जर त्यांना रंग दिसतच नाहीत तर ते सभोवतालच्या रंगांशी इतक्या अचूकपणे मिळून मिसळून कसे जातात? हे कसे शक्य आहे? यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. बुद्धिमत्ता आणि जाणीव फक्त डोळ्यांतच असते का? ऑक्टोपस हा समज पूर्णपणे खोटा ठरवतो. त्यांच्या त्वचेमध्ये क्रोमॅटोफोर्स नावाच्या पेशी असतात आणि त्यासोबतच प्रकाश ओळखणारी ऑप्सिन्स नावाची प्रथिनं असतात. ऑप्सिन्स? हो, हे डोळ्यांत असतात ना? अगदी बरोबर. ही ऑप्सिन्स साधारणपणे फक्त डोळ्यांत आढळतात, पण ऑक्टोपसच्या बाबतीत ती संपूर्ण त्वचेवर असतात. याचा अर्थ असा की ऑक्टोपस रंगांना डोळ्यांनी पाहत नाहीत, तर त्यांची त्वचा स्वतःच तो प्रकाश आणि रंग थेट अनुभवते किंवा पाहते. हे ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतं. म्हणजे त्यांची त्वचाच त्यांचे डोळे आहेत. आणि त्यांच्या मुख्य डोळ्यांबद्दल ही एक खास गोष्ट आहे. मानवाच्या आणि गायींच्या डोळ्यांत जसा ब्लाइंड स्पॉट असतो तसा ऑक्टोपसच्या डोळ्यांत नसतो. हो, त्यांचे डोळे अगदी कॅमेराच्या लेन्ससारखे अचूक काम करतात. शिवाय त्यांच्या शरीरात एकही हाड नसते, फक्त त्यांच्या तोंडाशी एक चोच असते. ती चोच ज्या छिद्रातून आरपार जाऊ शकते त्या कोणत्याही जागेतून त्यांचं पूर्ण शरीर बाहेर पडू शकतं. हाड नसणे हा त्यांचा समुद्राच्या तळाशी लपून राहण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे. कोणत्याही लहान भेगेत घुसून भक्षकांपासून बचाव करण्यासाठी ही लवचिकता निसर्गाने त्यांना दिली आहे. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या एका महाकाय आणि हुशार जीवाकडून आता आपण एका अशा चिमुकल्या कीटकाकडे येऊया जो आकाराने लहान असला तरी तो निसर्गाचे अतिशय अचूक गणितीय उपकरण आहे. रातकिडे. क्रिकेट्स. हे सुद्धा खूपच रंजक आहेत. हे कीटक पेपरक्लिपपेक्षाही हलके असतात. त्यांना निसर्गाचे एरोजेल म्हटले जाते. पण या चिमुकल्या जीवात एक मोठे विज्ञान लपलेले आहे ज्याला डॉल्बेअर्स लॉ म्हणतात. आपण नेहमी त्यांचा आवाज ऐकतो, पण फक्त नर रातकिडेच हा आवाज काढतात आणि तोही आवाजाच्या पेटीतून नाही तर त्यांचे पंख एकमेकांवर घासून. हो, या प्रक्रियेला स्टिड्युलेशन म्हणतात. आणि डॉल्बियर्स लॉ हे जीवशास्त्र आणि गणिताचे एक अफाट समीकरण आहे. रातकिडे हे शीत रक्ताचे म्हणजे कोल्ड ब्लडेड कीटक असतात. म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमानावर अवलंबून असते. अगदी. हवा जितकी गरम असते तितकीच त्यांच्या स्नायूंमधील रासायनिक ऊर्जा जास्त असते. परिणामी ती तितक्याच वेगाने आपले पंख घासतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की हे फक्त कीटक नाहीत तर निसर्गाने बनवलेले जिवंत थर्मामीटर आहेत. जर एखाद्या रातकिड्याने 15 सेकंदात काढलेल्या आवाजांची संख्या मोजून त्यात 40 मिळवले तर सभोवतालचे फॅरनहाइटमधील अचूक तापमान समजू शकते. हे अगदी अचूक गणित आहे. पण या तापमानाचा त्यांच्या जगण्याशी खूप जवळचा संबंध आहे. जर तापमान 40 अंश फॅरनहाइटच्या खाली गेले तर त्यांचे स्नायू पूर्णपणे काम करणे थांबवतात आणि ते मरतात. निसर्गातील लहानातील लहान जीव पर्यावरणाशी किती अचूकपणे समक्रमित म्हणजे सिंक्रोनाइज्ड असतो हे यातून सिद्ध होते. त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग निसर्गातील उष्णतेच्या गणिताशी जोडलेला आहे. आणि त्यांच्या शरीराची रचना तो ऑक्टोपस सारखीच विचित्र आहे. ते त्यांच्या पायांनी अन्नाची चव घेतात आणि त्यांचे कान गुडघ्याच्या खाली असतात. हे कान केवळ कंपने जाणण्यासाठी नसतात तर प्रत्यक्ष आवाज ऐकण्यासाठी असतात. हे पुन्हा एकदा त्यांच्या जगण्याच्या पद्धतीशी निगडीत आहे. ते सतत जमिनीवर चालत असतात. त्यामुळे पायाला असलेल्या किमो रिसेप्टर्समुळे चालता चालता अन्नाची चव घेणं सोयीचं ठरतं. अच्छा, म्हणजे प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना चव समजते. हो, आणि जमिनीवरून चालून येणाऱ्या भक्षकाची पावलं ओळखण्यासाठी कान जमिनीच्या अगदी जवळ म्हणजे गुडघ्याखाली असणे अधिक उपयुक्त ठरते. क्या बात आहे. आणि यास रातकिड्यांचा मानवी संस्कृतीशी एक मोठा संबंध आहे. चीनमध्ये 13व्या शतकापासून नॅशनल क्रिकेट फायटिंग चॅम्पियनशिप होते, जिथे लोक हे रातकिडे लढाईसाठी आणतात. एक छोटा कीटक जो तापमान सांगतो तो मानवी मनोरंजनाचा भाग बनतो. हो, मानवी इतिहास खूपच विचित्र आहे. आज आपण ज्या प्राण्यांबद्दल माहिती घेतली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण निसर्गाला जितके साधे समजतो तितका तो साधा नाही. गायींची स्मरणशक्ती आणि चुंबकीय क्षेत्र ओळखण्याची क्षमता, शहामृगाची धोका ओळखणारी विशाल नजर आणि त्यासाठी मेंदूचा केलेला त्याग, आणि ऑक्टोपसचा संपूर्ण शरीरभर पसरलेला मेंदू. हो, आणि त्वचेने पाहण्याची ताकद आणि रातकिड्यांची तापमान मोजण्याची अचूक गणितीय पद्धत, हे सर्व जीव निसर्गाच्या प्रयोगशाळेतील अद्वितीय चमत्कार आहेत. या चर्चेचा सर्वात मोठा निष्कर्ष हाच आहे की बुद्धिमत्ता आणि जगण्याची कला याची कोणतीही एकच व्याख्या असू शकत नाही.
उत्क्रांतीने प्रत्येक जीवाला त्याच्या परिसंस्थेशी जोडण्यासाठी अत्यंत सूक्ष्म आणि अचूक अवयव दिले आहेत. अगदी बरोबर. आणि या सर्व चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत गहन आणि अस्वस्थ करणारा विचार येत आहे. जर एखादा छोटा रातकिडा आजूबाजूचे अचूक तापमान त्याच्या पंखांच्या आवाजातून सांगू शकतो आणि एखादी गाय पृथ्वीच्या अदृश्य चुंबकीय क्षेत्राला ओळखू शकते, तर या जगात असे अजून किती अदृश्य दुवे असतील? काहीही माहिती नाही. केवळ मानवाकडे त्या गोष्टी जाणण्यासाठी किंवा पाहण्यासाठी योग्य संवेदना नाहीत, याचा अर्थ त्या शक्ती अस्तित्वातच नाहीत असं होत नाही, बरोबर? आपण ज्याला पूर्ण जग मानतो तो कदाचित या अथांग निसर्गाचा एक अत्यंत छोटा आणि मर्यादित अनुभव असू शकतो. याचा नक्की विचार करा.